हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, व्यासापती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. श्रुतोवाच ततः परीक्षित द्विजवर्य शिक्षया महिम महाभागवत शशासः. हा हि सूत्या तो करुणा समाधिसन गुणस्तथा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगण्यापूर्वी काय घटना घडली हे सूत शौनकादिकाला सांगतात. ते म्हणतात ततः परीक्षित द्विजवर्य शिक्षया. आता परीक्षित राजे हे राज्यासनावर बसले. पांडव यांचं स्वर्गारोहण झालं आणि परीक्षित राजे हे आता राज्य करू लागले. द्विजवर्य शिक्षया. आता ज्याप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं हे परीक्षित राजे यांनी या ठिकाणी कृपाचार्य यांना या ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं, प्रमुख नेमलं. कृपाचार्य दुर्योधनाच्याही काळामध्ये होते, पांडवांच्याही काळात होते आणि आजही आहेत. यथा हि सुत्यामभिजात कोविदा. आणि या वेळेला परीक्षित यांचा विवाह झाला त्यांच्या मामाच्या मुलीशी. उत्तरस्य तनयामुपये इरावती. तिचं नाव इरावती होतं. तिच्याबरोबर यांचा विवाह झाला. त्यांना जन्मेजयाधिक 5 मुलं जन्माला आले. ज्याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली. पुढे घटना अशी घडली. शारदवतम गुरुम अर्थात कृपाचार्य यांना गुरुत्व दिलं. त्या काळामध्ये कुलगुरू जे असत ते त्यांच्या मार्गदर्शनाने सगळा राज्यव्यवहार चालत असे. कुलगुरूला महत्व होतं. राजा स्वतःच्या मनाने काही करत नव्हता. तेव्हा ब्राह्मण जो असेल कुलवृद्ध कुलगुरू तो प्रमुख नेमायचा आणि त्याच्याद्वारे राज्य कारभार चालवायचा. याप्रमाणे शारदवतम गुरुम शारदवताला अर्थात कृपाचार्यांना गुरुत्व दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार सुरू केला. यावेळेला आता भागवतकारांनी सुरुवातीला एका शब्दात सांगितलं की राजाने पुढे नृपलिंगधरम शूद्रम कलीचा निग्रह केला असं म्हटल्याबरोबर शौनकांनी प्रश्न विचारला, महाराज आणि कलीचा निग्रह कसा केला हो ते आम्हाला सांगा. असं म्हटलं जर या कथांमध्ये गोपालकृष्णाचं काही कथन असेल, गोपालकृष्ण हा जर याचा विषय असेल तर आम्हाला या कथा सांगा. असं म्हटल्यानंतर त्याने सांगायला सुरुवात केली. त्याचं काय झालं की एतदर्थी भगवान आहूत परमर्षिभिः. या वेळेला सूत म्हणतात शौनकादिकांनो. हे पहा, शौनकादिकांनी सुद्धा अशाच पद्धतीने प्रश्न का विचारला ते म्हणतात, अहो माणसं विनाकारण आपला जो काळ आहे तो व्यर्थ घालवतात, व्यर्थ काळ घालवतात. कसं काय ते म्हणतात, अहो लोकांना कळत नाही. मंदस्य मंद प्रज्ञस्य वयो मंदा सुषस्य वै निद्रया ह्रियते नक्तम दिवा च व्यर्थ कर्मभिः. माणसं दिवसा व्यर्थ कर्म करतात, रात्रीचा वेळ झोपेत जातो, दिवसाचा वेळ व्यर्थकर्मात जातो आणि दिवस येतो आणि जातो. माणसाला कळत नाही हा दिवस येत आणि जात नाही, तो तुमचं आयुष्य हरण करतो हे कळत नाही. सामान्य माणसाला हे ज्ञान नसतं. ते म्हणतात हे सगळं माणसाचं आयुष्य
सूर्यहरण करतो आणि माणसाला ते कळतही नाही. ते म्हणतात न कश्चिन म्रियते तावत, जो मर्त्य माणूस आहे त्याला हे कळत नाही, त्याला कळत असून वळत नाही असं म्हणावं लागेल. ते म्हणतात आणि म्हणून आपण भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजेत आणि भगवंताच्या कथा ऐकून आपण मुक्त झालं पाहिजे. म्हणून शौनक प्रश्न विचारतात आणि मग या ठिकाणी सूत सांगायला सुरुवात करतात. हे पहा शौनकांनो, असं झालं की यदा परीक्षित कुरुजांगले वसत, ज्या वेळेला परीक्षित राजे यांनी राज्यकारभार हातात घेतल्यानंतर सर्व पृथ्वीभर पर्यटन करायला सुरुवात केली. सगळीकडे त्यांचं राज्य पसरलेलं होतं. सम्राट होता तो, सर्वत्र राज्य पसरलेलं. आणि त्याने आपले श्यामकर्ण घोडे आपल्या रथाला जोडले आणि स्वलंकृतम श्याम तुरंग योजितम रथ सिद्ध केला आणि रोज एकेका ठिकाणी जायचं. कधी त्या ठिकाणी दिग्विजय करायला निघायचं. वेगवेगळे ज्याला आपण खंड म्हणतो, वेगवेगळे ठिकाण आहेत. जसा हा भरतखंड आहे तसं केतुमाल, भद्राश्व हे देखील खंडच आहेत वेगवेगळे. या खंडामध्ये सर्वत्र त्यांचं राज्य पसरलेलं असल्यामुळं भद्राश्व, केतुमाल, उत्तर कुरु, किमपुरुष आणि भारत या खंडामध्ये जाऊन भरतवर्षे भरतखंडे असं आपण म्हणतो. तेव्हा आपल्याला पंचमस्कंदामध्ये याचं विवरण आलेलं आहे. कोणकोणते खंड कुठं कुठे आहेत, कसे कसे आहेत, त्यात कोणते ऋषी राहतात, त्यामध्ये त्याचं स्वरूप काय, हे सगळं पंचमस्कंदात आलेलं आहे. तेव्हा ह्या भद्राश्व, केतुमाल, उत्तर कुरु, किमपुरुष, भारत या ठिकाणी फिरत 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 आता हे सगळं तर त्यांनी जिंकलेलंच होतं. कारण पांडवांचं राज्य सर्वत्र होतं, जिंकण्याचा संबंध नव्हता. पण तिथं जाऊन आपलं राज्य प्रस्थापित करायचं, कोण काय डोकं वर काढतंय का, शत्रू कुणी येतोय का बघायचं. याप्रमाणे सगळीकडे फिरले आणि ते परमसंतुष्ट आणि आनंद वाटला. वारे वा, जिथं जावं, जिथे हे जातील तिथे पांडवांचं वर्णन, पांडवांची स्तुती. काय पांडवांचं राज्य, काय युधिष्ठिर महाराजांचं राज्य, काय अर्जुन, काय भीमसेन, सर्वत्र जिथे जावं तिथे आपल्या आजोबांची स्तुती याने ऐकली. आनंद वाटला. प्रगीयमानांच्या यशाहा, आणि याचबरोबर कृष्णाचं महात्म्य सगळीकडे लोक सांगू लागले. या ठिकाणी राजे ज्या ज्या ठिकाणी जात असत त्या त्या ठिकाणी त्यांना हे ऐकू यायचं. आणि मग राजे म्हणायचे, वा, खरोखर आमच्या आजोबांचं राज्य फार चांगलं होतं. ते म्हणे, अहो भगवान गोपाल कृष्णाची त्याला साथ होती, स्नेहांच्या कृष्ण पार्थानाम. आणि भगवान गोपाल कृष्णाचा स्नेह काय होता, काय सांगावं. इतका भगवान गोपाल कृष्ण त्यांच्या सोबतीला असल्यामुळं त्यांच्या राज्यामध्ये सर्वत्र आनंद होता. वेळेवर पाऊस पडत होता, कोणामध्ये भांडणं तंडणं नव्हते, कुठे मारामारी नव्हती, कुठं माझं तुझं नव्हतं. सर्वत्र धर्माचं राज्य होतं. महाधनाने वासांशी, अहो लोक श्रीमंत होते, कपडे लत्ते धन धान्य भरपूर होतं, कोणालाही असं वसवस नव्हती, कुठेही कमीपणा नव्हता. महाधनाने वासांशी ददोहरान महामनाहा. आणि जिथं जातील तिथं राजांचं कौतुक व्हायचं. राजाला वेगवेगळे वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने लोक द्यायचे. आणि याप्रमाणे तसेव वर्तमानस्य. आणि असं फिरत 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 वर्तमान पाहत 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 एके दिवशी परीक्षित राजे एका ठिकाणी गेले. एक वृद्ध ग्रस्त बसलेला होता. बरंच वय झालेलं होतं, 85-90 वर्षाचं वय. डोळ्यांनी दिसत नव्हतं, कानांनी नीट ऐकू येत नव्हतं आणि एका झोपडीमध्ये बसला होता. राजे तिथे गेले, म्हणले, मी परीक्षित राजा आहे. परीक्षित का? डोळे किलकिले करून त्यांनी पाहिलं. हा हा हा, कोणाची मुलं? मी अभिमन्यूचा मुलगा आहे, पांडवांचा, धर्मराजाचा, अर्जुनाचा मी नातू आहे. तुम्ही पांडवांचं, वा वा, पांडवांचं राज्य काय पाहायचंय असं म्हटल्यानंतर ते म्हणे, अहो मला सांगा, मी जिथे जाईल तिथे मला पांडवांची स्तुती ऐकू येते, मला आनंद वाटतो, गोपालकृष्णाचं महत्व मला कळतं. पण माझ्या राज्यात आणि त्या राज्यात काय फरक आहे ते मला सांगा बरं. असं म्हटल्यावर तो म्हातारा हसला. तो म्हटला, त्या राज्यात आणि तुझ्या राज्यात काय फरक आहे आता काय सांगू. ते म्हणे, काय झालं सांगा, एका शब्दात सांगा.
ते म्हणे अहो सांगायचं असं की मागे पांडवांचं राज्य होतं, युधिष्ठिर राज्य करत होते, त्यावेळेला मी तरुण होतो आणि या तारुण्याच्या काळामध्ये एका रात्रीच्या वेळेला समोरची माझी नदी धोधो वाहत होती, तिला प्रचंड पूर आला आणि एक महिला, एक स्त्री माझ्याकडे धावत आली, म्हणजे महाराज आजच्या रात्री तुम्ही मला संरक्षण द्या, तुमच्या झोपडीमध्ये राहू द्या, दुसऱ्या दिवशी मी सकाळी जाईल, आता रात्र झाली आणि या नदीला प्रचंड पूर आलेला आहे, मी पलीकडे जाऊ शकत नाही. धोधो धोधो पाऊस कोसळत होता, रात्र होती, एकांत होता आणि मी झोपडीमध्ये झोपलो होतो. ती स्त्री आली, तिने मला मदत मागितली, त्या माऊलीला मी होकार दिला आणि ती त्या माझ्या झोपडीमध्ये झोपली. नंतर सकाळ झाली, ती उठून निघूनही गेली. मला तिच्याबद्दल कुठलाही मनामध्ये विकार निर्माण झाला नाही, तिच्याबद्दलची इच्छा मनात आली नाही. एकांत होता, रात्र होती, मी त्या ठिकाणी एकटाच होतो, मी तरुण होतो, ती मुलगी सुद्धा तरुण होती, पण माझ्या मनामध्ये कुठेही विकार निर्माण झाला नाही. पण आज मात्र, आज 90 वर्षाचं माझं वय आहे, मला वाटतं अरे अरे त्या काळामध्ये आपण त्या स्त्रीचा उपभोग का घेतला नाही, अशा प्रकारचा माझ्या मनामध्ये आज भावना निर्माण होते. आज माझ्या मनात या विकाराची भावना निर्माण झाली. एवढाच तुझ्या राज्यात आणि पांडवांच्या राज्यात फरक आहे. त्यावेळेला तरुण देखील विकारग्रस्त नव्हते आणि आज म्हाताऱ्या लोकांना देखील म्हातारचळ सुटलेला आहे. एवढंच त्याचं कारण त्यांनी सांगितलं आणि मग मात्र राजाला आश्चर्य वाटलं. तिथून राजा निघून गेला आणि एका ठिकाणी पाहिलं तर बैल, धर्मराज स्वतः धर्म बैलाचं रूप घेऊन चाललेले होते आणि हे स्वतः धर्म हा बैलाचं रूप घेऊन जात असतो. बैल हा धर्म आहे आणि म्हणून धर्म उवाच आणि तिथे एक गाय होती. ही गाय चालत होती. गाई आणि बैल हे आपला खरा धर्म आहे, तो धर्माचा आधार आहे आणि हा जो बैल आहे तो एका पायाने चालत होता. धर्म उवाच आणि या वेळेला एकदम राजा तिथे गेल्याबरोबर राजाने प्रश्न विचारला, अरे बैला, तू असा एका पायावर का चालायला लागलास? आश्चर्य, एका पायावर चालू लागला, काय कारण आहे त्याचं? असं म्हटल्याबरोबर तो बैल बोलू लागला, कश्चित बे, काय सांगावं महाराज, अहो ज्या वेळेला गोपालकृष्ण या पृथ्वी तलावरून निघून गेले त्याच वेळेला माझे पाय नष्ट झाले. धर्माचे पाय कोणते? पाय म्हणजे आधार. धर्माचा आधार कोणता आहे? ते म्हणतात तप, शौच, दया आणि सत्य, हे 4 धर्माचे पाय आहेत. दूरे बंधुम शोषे कंचनांब. आणि हा धर्म बोलू लागला, त्याला मानवी वाचेमध्ये बोलू लागला आणि त्याच वेळेला ती गाय देखील तिथे उभीच होती. पाय दैत नुरम शोची मैकपाद. ते म्हणू लागले की तू रडतोस कशासाठी? तू म्हणे अहो काय सांगू. गाय म्हणते, बैल गाईला विचारतो तू रडतेस का? गाय बैलाला विचारते तू असा लंगडा का झालास? दोघेही एकमेकाला विचारू लागले. तेव्हा गाय म्हणते, काय सांगावं, अहो अरक्षमाना स्त्री उर्मी बालान. ज्या क्षणी गोपालकृष्ण या पृथ्वी तलावरून गेले त्या क्षणी स्त्रियांचा वाली कुणी राहिला नाही, लहान मुलांचा वाली कुणी राहिला नाही आणि सज्जन लोकांना कुणी संरक्षण करणारा राहिला नाही. अरक्षमाना स्त्री उर्मी बालान शोच सिद्ध पुरुषा धैर्य वार्तान. काय झालं? अहो पृथ्वी आहे. गाय म्हणते मी पृथ्वी आहे, मी गाय नाहीये, मी पृथ्वी आहे. आणि पृथ्वीचं दुःख काय? तर धर्म जर कमी झाला, जर या ठिकाणी सज्जनांना त्रास होत असेल, स्त्रियांना त्रास होत असेल, बाल, लहान मुलं आणि म्हातारे यांचं संरक्षण करणारं कुणी नसेल तर पृथ्वीला दुःख होतं. ते म्हणतात किम क्षत्रबंधून कलिनोपसृष्टान. कदाचित आता कलीचा प्रवेश झालाच असेल आणि म्हणूनच हे दुःख मला होत आहे. आज सगळे लोक केवळ भोगवादी झालेले आहेत. ती म्हणते स्नान व्यवायोन मुखजीवलोकम. लोक केवळ स्नान, फक्त आंघोळ करायची. आंघोळ करायची म्हणजे काय? साबण, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर शॅम्पू ते अंगाला लावायचे
ना मंत्र नाही, तंत्र नाही, पूजा नाही, आरशा नाही, फक्त केश संभार तेवढा करायचा. डोक्यावरून आंघोळ करून आपले केस विंचरायचे, त्याला वेगवेगळे आकार द्यायचे, त्या कंगव्याने वेगवेगळे फिरवायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे केशबंध तयार करायचे. एवढंच. आंघोळ म्हणजे काय? आंघोळ म्हणजे देवधर्म नाही. ते म्हणतात केवळ स्नानं व्यवायो. फक्त आंघोळ करणं म्हणजे शरीर पाण्याने धुणे. त्यासाठी मन धुवायची गरज नाही. गंगा, यमुना, कावेरीचा उल्लेख करायचाच नाही. काय काय संबंध आला? तेव्हा लोक फक्त स्नानामध्ये व्यस्त आहेत. व्यवायो केवळ मैथून रतनामध्ये व्यस्त आहेत. आणि मुखजीव लोकम केवळ लोक खा पी मौज कर याच्यामध्ये दंग आहे. रोज फक्त सणवार म्हणून नाही तर रोज जिभेचे चोचले म्हणून खायला लागलेत. मग लोक चातुर्मास्य पाळेनात, त्याचप्रमाणे श्रावण महिना पाळत नाहीत. जे काही मनाला वाटेल ते, जिभेला आवडेल ते खाऊ लागले. म्हणून ते म्हणतात मुखजीव लोकम. लोक फक्त खा प्या मजा करा याच्याच नादात आहेत. भौतिक भोग अशा पद्धतीचे झालेले आहेत. आणि म्हणून मला दुःख होत आहे. धरणी बोलू लागली, भवान मे वेद सर्वम यन्मान धर्मानुपृच्छसी. आणि मग ती विचारते, तुमचे 3 पाय कुठे गेले? 3 पाय कोणते आहेत? ते म्हणतात, माझे 3 पाय म्हणजे तप, शौच आणि दया. हे 3 पाय आहेत. फक्त 1 पाय थोडा शिल्लक आहे, तो म्हणजे सत्य. थोडंफार सत्य शिल्लक आहे. दुष्ट अधर्मी लोक झाले आणि त्यामुळं माझे 3 पाय गेले, धर्म सांगतो. आणि मग या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण किंवा देव यांचे 39 गुण कोणते हे सांगितलेले आहे. या ठिकाणी 39 गुणांचं वर्णन केलेलं आहे. कोणते? ते म्हणतात, हे 39 गुण कोणते? तर सत्यम, शौचम, दया, क्षांती, त्याग, संतोष, आर्जवम. सत्य, शौच म्हणजे शुद्धता, दया, क्षांती या ठिकाणी त्याग, संतोष, तितिक्षा, उपरती, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता म्हणजे शौर्य, तेज, बल, स्मृती, स्वतंत्रता. स्वतंत्रता हा देवाचा गुण सांगितलाय. स्वातंत्र्यम, त्या ठिकाणी स्वातंत्र्य हा देवाचा गुण सांगितलाय. म्हणून ते म्हणतात की स्वातंत्र्यम कौशलम कांती. स्वातंत्र्य, कौशल म्हणजे कुशलता, कांती, धैर्य, मार्दव, प्रागल्भ्य. प्रागल्भ्य म्हणजे आपल्या मनाचा मोठेपणा, थोरवी. त्याप्रमाणे गांभीर्य, आस्तिकता, कीर्ती, गौरव आणि निरहंकारिता असे 39 गुण देवाचे. यातले एक एक गुण माणसामध्ये असतात, एखादा गुण असतो. संत हे मृदू अशा प्रकारच्या स्वभावाचे असतात. मार्दव हा गुण त्यांच्यामध्ये असो. याप्रमाणे ज्ञानम, विरक्तिरैश्वर्यम, शौर्यम, तेजोबलम, स्मृती. हे सगळे 39 गुण देवामध्ये असतात. ते नाहम गुणपात्रेण श्रीनिवासेन सांप्रतम. आणि हे जे एवढे गुण आहेत ते गुण भगवंताच्या जवळ असतात. हे गुण भगवंत आपल्या जवळ कायम ठेवतो. आणि म्हणून ते म्हणतात की तेनाहम गुणपात्रेण श्रीनिकेतन चानहम. याप्रमाणे श्रीनिकेतनांच्या जवळ, भगवंताजवळ, तेनाहम गुणपात्रेण श्रीनिवासेन सांप्रतम शोचा मिरहितम लोकम पापमना कलिने क्षितम. आणि ज्या क्षणी भगवान गोपालकृष्ण या पृथ्वी तलावरून गेले, निजधामाला गेले, त्या क्षणी हे सगळे गुण लुप्तप्राय झाले आणि कलीचा प्रभाव वाढला. आत्मानं चानुशोचामी भवंतम चा मरोत्तमम. आणि म्हणून मला दुःख होतंय. म्हणून ही गाय रडू लागली, बैल हाय उभ्या राहिला, तोही रडू लागला आणि दोघेही एकमेकांचं कुशल विचारू लागले. हे ऐकल्यानंतर ब्रह्मादयो बहुतेक यदपांग मोक्ष. या ठिकाणी ते म्हणतात की ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण इथे होते त्यावेळेला सर्वत्र आनंद होता. ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण पृथ्वी तलावर होते, अहो पृथ्वी म्हणते भगवंताचे पावलं माझ्यावरती पडले, हा किती मोठा आनंदाचा योग आहे. माझ्या प्रत्येक ज्या भगवंताच्या पावलासाठी लक्ष्मी आतुरतेने वाट पाहत असते,
ते भगवंताचे पावलं माझ्यावरती पडत होते. किती आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं मला रोमांच माझ्या अंगावरती निर्माण होत होते. जी लक्ष्मी भगवंताच्या पावलाला कधी सोडत नाही, अनपायिनी म्हणतात तिला, ती लक्ष्मी भगवंताच्या पावलाला धरून असते. लोक लक्ष्मीच्या माग आहेत आणि लक्ष्मी देवाच्या माग आहेत, आणि आपण मात्र देवाला विसरतो. ते म्हणते, पृथ्वी म्हणते, ज्या लक्ष्मीच भगवंताच्या पावलाला सोडत नाही, ते भगवंताचे पावलं माझ्या अंगावर पडत होते. आणि म्हणून मला किती आनंद होत होता. माझं सगळं अंग पुलकित होत होतं. आणि म्हणून प्रेमावलोकन रुचिस्मितजुल्पैहि सैव समानाह मधुन्मनी मानवीनाम रोमोत्सवो रोमोत्सवो. माझ्या अंगावर रोमांच उभा राहत होते. आणि रोमांचाच म्हणजे अंगावर निर्माण झालेल्या या रोमांकित अत्यंत आनंदाचा जो आविष्कार आहे, तोच एका अर्थाने महोत्सव आहे. याप्रमाणे रोमोत्सवो मम यदंघ्रि बिटंकिताया. हा माझ्या अंगावर भगवंताची चरण कमल जे पडत होते, त्यांनी मला अंगावर रोमांच उभे राहत होते. आणि या रोमांचाचाच एक उत्सव मी साजरा करत होते आतापर्यंत. आणि ह्या दोघांचं असं बोलणं चाललंय, तेवढ्यात परीक्षित महाराज तिथे आले. परीक्षित नाम राजर्षी प्राप्त प्राची सरस्वती. कुठे आले ते म्हणतात, सरस्वती जिथे पूर्व वाहिनी, सरस्वती नदी पूर्वेच्या बाजूला जिथे वळली, त्या पूर्व असणाऱ्या प्रवाहाच्या तिथे परीक्षित राजे आले. तिथे या दोघांचं बोलणं चाललेलं होतं सरस्वती नदीच्या तटाकावर. आणि आल्याबरोबर त्यांनी पाहिलं, अरे हा बैल तो एका पायावर चालायलाय आणि ही गाय रडते का बरं, तिच्या डोळ्याला पाणी. आणि हा बिचारा बैल गरीब असलेला या ठिकाणी उभा आहे. आणि मागे पाहिलं तर एक जण हातामध्ये तलवार घेऊन उभा होता. अरे ते म्हणतात, सुतोवाच, सूत सांगायला सुरुवात करतात, तत्र गोमिथुनम राजा हन्यमान मनाथवत. आणि हातामध्ये तलवार घेऊन तो आता मारायला तयार झालाय. हे पाहिल्याबरोबर राजा तिथे आला. हे थांब 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 थांब, कोण आहेस तू? अरे मी राजा आहे, या ठिकाणी सम्राट, माझ्या हातामध्ये शस्त्र असायला पाहिजे. तू कोण? नृपलांछनम, राजाचा वेश धारण केला काय? अहो राजाचा वेश धारण केला म्हणजे कोणी राजा होत नसतो. कोण आहेस तू? बोल. हातामध्ये तलवार धारण केलीस आणि या बैलाला का मारतोस? हा बैल कसा आहे? मृणाल धवलम. अहो अगदी पांढऱ्या स्वच्छ असणाऱ्या कमळासारखा हा पांढरा स्वच्छ बैल आहे. पांढरं कमळ जसं असावं, मृणाल धवलम, अत्यंत पांढरं स्वच्छ अशा प्रकारचं कमल जसं असावं तसा हा बैल या ठिकाणी उभा आहे. मी हंत मेव बिभ्यतम. आणि थरथर थरथर कापू लागलाय, हा घाबरायला लागलाय. आणि तू हातामध्ये तलवार घेऊन उभा आहेस. या बैलाला तू ठार मारायला आलास की काय? बोल. वेपमानम पदय केलं. आणि बिचारा थरथर थरथर कापतोय. आणि एकाच पायावर बिचारा उभा आहे. आणि तू मात्र त्याला विनाकारण मारण्यासाठी आलास. हे पहा, कोण आहेस तू? बोल. कशासाठी या ठिकाणी आला सांग. आणि गांच, या ठिकाणी ही पृथ्वी स्वरूप धारण केलेली गाय या ठिकाणी उभी आहे. गांच धर्मदुघादी नाम. आणि ही गाय म्हणजे धर्मदुघा आहे. अहो धर्माचंच धर्मदुघा शब्द काय वापरलाय त्यांनी, की जसं गाय ही दूध देते तशी ही गाय म्हणजे पृथ्वी धर्मच निर्माण करते. धर्मदुघा आहे. धर्माचा धर्म प्रगट करणारी आहे, धर्म प्रसवणारी आहे, धर्म आपल्याला देणारी ही पृथ्वी आहे. आणि ही पृथ्वी गाईचं रूप धारण करून आलेली आहे. गांच धर्मदुघादीनाम वृषम शूद्र पदाहताम. आणि तू तिला लाथ मारायला लागलास. ती बिचारी धर्माचं स्वरूप आहे, धर्म तिच्यापासून निर्माण होतो आणि तू तिला लाथ मारायला लागलास. ती बिचारी डोळ्यामध्ये अश्रू घालून उभी आहे, अश्रू घेऊन उभी आहे. तिच्या डोळ्यामधून अश्रूचा खंड नाही. विभत्साम साश्रुबदनाम क्षामाम व्यवसमिच्छतीम. आणि तिच्या डोळ्यातला अश्रुधारा सतत चालू आहे. तू का मारायला लागलास तिला? बोल. तो थरथर थरथर कापू लागला. तो घाबरला. आणि मेघ गंभीर या वाचा. या परीक्षित राजाचा आवाज अत्यंत गंभीर होता, अत्यंत रागावून आणि मोठ्या ताकदीने ते बोलू लागले. काय रे, तू असं का करतोस? सांग. कस्त्वम मच्छरणे लोके बलाध्यंसम बलान बली. काय समजलंस तू? तुला काय वाटलं गोपालकृष्ण या पृथ्वी तलावून गेले
पांडवांचं राज्य संपलं म्हणजे काय सगळीकडे अधर्म सुरू झाला काय? तुला काय वाटलं? मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावर अधर्माचं राज्य येऊ देणार नाही. आणि नरदेवोशी वेशेण, तू दिसतोस माणसासारखा परंतु कृत्य मात्र एखाद्या वाईट असणाऱ्या खाटकासारखं करू लागलास. कस्त्वम कृष्णे गते दूरम, तुला काय वाटतं? कृष्ण दूर गेले, कृष्ण निजधामाला गेले, त्यांच्यासोबत अर्जुन सुद्धा हातामध्ये गांडीव धनुष्य धारण करणारे यांचं स्वर्गारोहण झालं म्हणून या पृथ्वी तलावर आता काय अधर्माचं राज्य आहे का? नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चालू देणार नाही. आणि सांगितलं बैलाला, का रे? अरे हे पहा, तू धर्मरूप आहेस, तू रडू नकोस. त्याप्रमाणे गाईला सांगितलं, हे आंब, हे आई. गाईला आंब म्हटलंय, आई म्हटलंय, गो माता आहे. तेव्हा गाईला सांगितलं, माते रडू नकोस, तू का रडतेस? मारुदी रंब भद्रंते खलाराम माई शास्त्री. तू काय रडू नकोस? अरे अशा खलांना, अशा दुष्टांना शासन करण्यासाठी तर मी आहे. माझ्या हातात जी सत्ता दिली ते अशा लोकांना शासन करण्यासाठी दिली. तुम्ही अजिबात घाबरायचं कारण नाही, रडायचं कारण नाही. यश राष्ट्रे प्रजा सर्वा तस्यन्ते साध्य साधुभी. जे लोक प्रजेला त्रास देणार आहेत, राष्ट्राला घातक आहेत, त्यांना मी जागेवर आणणार, त्यांचा मी बरोबर या ठिकाणी समाचार घेणार. आणि तस्य नश्यंती, अशा लोकांना मी नष्ट करून टाकणार. जे उन्मत्त आहेत, जे अत्यंत धर्मविरोधी वागणार आहेत, त्यांना नष्ट करणार आहे. एष राज्ञां परो धर्मो, मी हातामध्ये जो सत्ता धारण केली, आर्तानाम आरती निग्रह, आर्त लोकांचं कल्याण करण्यासाठी. जे आर्त आहेत, जे अत्यंत दुःखाने त्रासलेले आहेत, त्यांचं दुःख कमी करावं म्हणून मी हातामध्ये सत्ता धारण केली आहे. म्हणून परो धर्मो, आणि राजाचा हाच खरा धर्म आहे. येश राज्ञां परो धर्मो, राजाचा हाच खरा धर्म आहे की ह्यार्थानाम आर्ती निग्रह, आर्त लोकांचं दुःख, जे दुःखी लोक आहेत त्यांचं दुःख नष्ट करणं हे तर राजाचं काम आहे. आणि मी राजा आहे, ते मग काही काळजी करू नका, तुम्ही घाबरू नका. आणि राज्ञां कृष्णानुवर्ती नाम, मी भगवान गोपाल कृष्णाने दिलेल्या मार्गावरच चालणार आहे. तेव्हा तुम्ही कुणीही घाबरायचं कारण नाही. याप्रमाणे पुनरपी, पुन्हा पुन्हा या दुःखित लोकांना किंवा गायी आणि बैल यांना परीक्षित राजे सांगतात. आणि ते म्हणतात की हे आख्याही वृषभम द्रवम, याप्रमाणे जे दुःखी लोकांना दुःख देणारे त्यांना मी नष्ट करणार आहे. आणि साधूनाम कृतागसाम, जे अनागस म्हणजे निरागस, जे निरागस म्हणजे निष्पाप आहेत, त्या निष्पापांना जे त्रास देणार आहेत त्यांचा मी निष्पात करणार आहे. आत्मवय रूपे करतारम पार्थानम कीर्ती दूषणम, मी पांडवांची कीर्ती ही कायम ठेवणार आहे, मी त्याला दूषण लावणार नाही. याप्रमाणे जनेनागस्य घम युंजन सर्वतोष चमद्भयम साधूनाम भद्रमेवास्या दसाधू दमने कृते. असाधू लोक आहेत, त्यांचं दमन करण्यासाठी मी जन्माला आलोय, तेव्हा काळजी करू नका. असं म्हटल्यानंतर धर्म बैल रूपाने होता, त्याने हात जोडले. बैल मानवी वाचेमध्ये बोलू लागला, महाराज अहो येशान गुणगणे कृष्ण दौत्योद्यो भगवान कृता. खरोखर तुम्ही पांडवांचे नातू आहात. ज्या पांडवांची घोड्याचा खरा दौत्य म्हणजे दूत, त्यांचं दूत रूपाचं काम कृष्णाने केलं. दूत म्हणजे एक सेवक, जसा सेवक असावा तसे भगवान सेवक झाले. आणि त्यांनी किती, आपण खरोखर किती मोठी गोष्ट आहे की आपण भगवंताच्या, लोक भगवंताची सेवा करतात, पण जो भगवंत ज्यांची सेवा करतो अशा पांडवांचे आपण नातू आहेत. येतच पांडवे या नाम, खरोखर तुम्ही किती मोठे आहात. न वयम क्लेश बीजानी, आणि म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि हे ऐकल्यानंतर अप्रतर्क्या निर्देशा, आणि सांगितलं की पा आमचं दुःख एवढंच आहे की धर्म हा या ठिकाणी 3 पाय तुटलेले आहेत. हे 3 पाय माझे जोडून द्या, पुन्हा 3 पाय माझे जोडून द्या. माझे 3 पाय म्हणजे माझ्यामध्ये तप संपलंय,
शौच संपलंय आणि दया नाहीये. या 3 गोष्टी भगवान गेल्यामुळं नष्ट झालेल्या आहेत. तप, शौच आणि दया. तप, पावित्र्य आणि दया. तर ही कशातून पुन्हा प्रस्थापित होईल? धर्माचं राज्य कसं प्रस्थापित होईल? माझे 3 पाय कसे येतील? ते म्हणतात तप हे गर्वाने संपलंय. तप संपलं म्हणजे काय झालं? अहो, लोक गर्विष्ठ झाले, केवळ दाखवेगिरी करू लागले, केवळ लोकांना नाटक करण्यासाठी सगळं करू लागले. फोटोसाठी चालू आहे सध्या. धर्मकर्म सुद्धा फोटोसाठी चालू आहे, व्हिडिओसाठी चालू आहे. असं नसलं पाहिजे. अंतःकरणातून पाहिजे. व्हिडिओ काढा किंवा न काढा, फोटो काढा किंवा न काढा, पण नुसतं प्रदर्शनीय थाट नको. म्हणून तप हे गर्वाने संपलंय. शौच आसक्तीने संपलंय. दया ही उन्मादाने संपलीये. लोक उन्मस्त झालेत. आणि सत्य हे थोडंफार शिल्लक आहे, पण तेही असत्याने भरलेलं आहे. तेव्हा सत्य सुद्धा असत्य मिश्रित आहे. खोटेपणा आणि खरेपणा यांचे एकत्र असं सत्य झालंय. म्हणून गर्व, आसक्ती आणि मद हे नष्ट करा आणि मग पुन्हा माझे 3 पाय जोडून द्या. अशा पद्धतीची प्रार्थना या बैलाने केली, धर्माने केली. अब्रह्मण्या नृपव्याजा शूद्रा भोगशंती मामिती. आणि शूद्र लोक या ठिकाणी भूमी भोगू लागलेले आहेत. तेव्हा शूद्रांच्या मध्ये ही भूमी जे भोगणारे शूद्र आहेत त्यांना आपण नष्ट करा. आणि अब्रह्मण्या, लोक अब्रह्मण्य झाले. ब्राह्मणाबद्दल दया कुणाला राहिली नाही. सगळे राजे हे केवळ भोग लोलूप झाले. तेव्हा त्या सर्वांना तुम्ही जागेवरती आणा. असं म्हटल्यानंतर तम जिघासुम अभिप्रेत्य व्याय नृपलांछनम असं म्हटल्याबरोबर राजे म्हणतात, परीक्षित राजे बोलतात. ते म्हणतात, हे पा धर्मा, काळजी करू नका. असं म्हणून धर्माने नमस्कार केला, बैलाने नमस्कार केला, गाईने नमस्कार केला, राजाने त्यांना नमस्कार केला. नाही नाही नाही, तुम्ही नमस्कार करू नका. अहो, तुम्ही शरण्य आहात. आणि राजा बोलू लागला, न ते गुडाकेश यशोधराणाम. हे पा, तुम्ही हात जोडायची गरज नाही आणि तुम्हाला भय वाटू द्यायची गरज नाही. तुम्ही कोणालाही घाबरू नका. ज्येष्ठाच माया कलहच दंभा. या ठिकाणी मी आता हा जो कोणी उभा आहे तो कली आहे. त्या कलीचा निग्रह मी करणार. कोण आहेस रे तू? असं म्हटल्यानंतर त्याने म्हटली, महाराज, अहो मी कली आहे. भगवान गोपाल कृष्णाच्याच आज्ञेने मी आलोय. भगवान गोपाल कृष्णाला मी विचारलं, ते म्हणे, मी निजधावाला गेल्यावर पृथ्वीवर तू जा, तोपर्यंत तुला बंदी. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, मला भगवंतानी पाठवलं. मग देवानीच मला पाठवलंय तर मला इथं राहणं भाग आहे. त्याने सांगितलं, ठीक आहे, तू राहा, पण कुठे कुठे राहा हे त्यांनी सांगितलं. हे पहा, तू लोभ, खोटेपणा, चोरी, दुष्टता, अधर्म, कपट, कलह, दंभ हे जे पापस्थान आहेत या ठिकाणी तुला राहायला जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी तू राहायचं. आणि तू हातातली तलवार फेकून दे. त्याने हात जोडले. कली थरथर कापू लागला. यत्र क्वचन वत्सामी. सांगा महाराज, मी कुठं राहू मला सांगा. तुमची आज्ञा मला प्रमाण आहे. मी कुठं राहू फक्त मला सांगा. त्याने सांगितलं, हे पा, ज्या ज्या ठिकाणी अधर्म आहे, ज्या ज्या ठिकाणी अन्याय आहे, ज्या ठिकाणी वाईट हेतून सगळ्या गोष्टी केल्या जातात, ती तुझी जागा. त्याच्या बाहेर मात्र तू यायचं नाही. त्याला स्थानबद्ध केलं. जो मुक्त संचार करत होता त्याला बांधून टाकलं, मिशाखाली अटक करून टाकलं त्याला. आणि मग त्याने हात जोडले, महाराज तुम्ही म्हणता, पण मला अजून काही स्थान द्या ना राहायला. हे राहायला तुम्ही जे स्थान दिले, भांडण, चोरी, त्याचप्रमाणे दंभ, त्याचप्रमाणे दुष्टता, कपट, हे सगळे स्थान दिले, पण हे फार लहान लहान स्थान आहेत. मला जरा प्रभावी स्थान द्या. चांगले चांगले ठिकाणं मला द्या, जिथे मी राजवाडे उभा करू शकतो. कोणते पाहिजेत म्हणे. त्याने सांगितलं, महाराज, द्यूतम पानम स्त्रिय शूना. 4 मला मुख्य अशा प्रकारचे स्थान द्या. जसं आपण या प्रमुख अशा प्रकारचे राजधान्या तयार करतो. प्रमुख राजधानी, उपराजधानी, उपराजधानी, त्याप्रमाणे प्रमुख राजधानीचे स्थान कोणते? शुभे. शुभे म्हणतात त्याला, शुभे. ज्या शुभ्यावरून आम्हाला राजसत्ता सगळे चालवता येते, ते 4 शुभे मला द्या. कोणते? द्यूतम. मला एक द्यूत, जिथे द्यूत चालतं, जिथे हा पत्त्याचे डाव चालतात,
जिथे लोक पैशावर सगळं खेळतात ते मला द्या. ते म्हणले ठीक आहे, देऊ तुला, त्या स्थानामध्ये तू जा. पानम, जिथे लोक दारू प्राशन करतात, ते दारूचे अड्डे जे आहेत ना, ते स्थान मला द्या, मी दारूच्या अड्ड्यामध्ये जाऊन बसेल. म्हणजे ठीक आहे, दारूचे अड्डे तुझ्याजवळ. त्यानंतर वाईट स्त्रिया, ज्या ठिकाणी स्त्रियांचं हावभाव कटाक्षाने लोकांना मोहित करतात, अशा वेश्या, हे स्थान तुला. आणि चौथं स्थान सुना. सुना म्हणजे हत्या, ज्या ठिकाणी हत्या चालते, ज्या ठिकाणी एकमेकांना लोक खून, दरोडे, मारामारी करतात, ते स्थान तुला. याप्रमाणे द्यूतम, पानम, स्त्रिया आणि सुना, हे 4 मुख्य शुभे दिले आणि सांगितलं या शुभ्याच्या बाहेर तू जायचं नाही, याच्या बाहेर तुला कुठेही स्थान नाही, तुला स्थानबद्ध करून टाकलं. याप्रमाणे असं म्हणल्यावर तो पुन्हा म्हणला, महाराज म्हणजे काय झालं आता, पुन्हा काय पाहिजे, एवढं देऊन सुद्धा काय पाहिजे. ते म्हणले अजून एक स्थान मला द्या. अरे तुला एवढे स्थान दिले, अजून पुन्हा याचमान आहे, पुन्हा हात जोडले. म्हणजे अजून एकच पाहिजे, आता जास्त नको. म्हणजे कोणतं? सोनं, सुवर्ण, वाईट मार्गाने मिळालेलं सोनं. चांगल्या मार्गाने नव्हे, वाईट मार्गाने जे सोनं मिळतं त्या सोन्याचं स्थान मला पाहिजे. अमुनी पंचस्थानानी, याप्रमाणे 5 स्थानं त्यांना दिली. आणि अवतरेण दत्तानी या ठिकाणी 5 स्थान कलीसाठी प्रदान केले आणि सांगितलं बस याच्या पलीकडे तू जायचं नाही. प्रतिसंधदा आश्वास्य. तो म्हणला नाही महाराज, आता नाही जाणार, आता एवढ्या स्थानावर माझे सगळे व्यवहार चालतील. गजाभे महाभाग चक्रतीव्र छवा. याप्रमाणे मग तिथून राजेसाहेब निघाले आणि राजेसाहेब स्वतः परीक्षित राजे तिथून आपल्या ठिकाणी आले आणि पुन्हा गजाभे आपल्या हस्तिनापुराला आले. त्या ठिकाणी आराम केला आणि त्या हस्तिनापुराला आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी विचार केला की आपण आता काल तर कलीचा निग्रह केला, आता काय करायचं, आता अजून एकदा आपण पर्यटन करू. कोण कसं वागतं, कोण कसं राहतं, कोणामध्ये धर्म शिल्लक आहे का, कोण कशा पद्धतीने व्यवहार करतं ते बघू. म्हणून सूत म्हणतात शौनकादिका हो यो वै द्रोण्यस्य विपृष्टो न मातुरुदरे मृतः अनुग्रहात भगवत कृष्णस्याद्भुत कर्मणः. आणि एके दिवशी या ठिकाणी वैयासकी म्हणजे शुकाचार्यांनी ही कथा परीक्षित राजाला सांगितली गंगेच्या वरती. आणि ज्या परीक्षित राजे जे आज आपल्याला खरं म्हणजे सार्वभौम सत्तेचे अधिपती आहेत, ते सर्वसंग परित्याग करून गेले. शौनकादिक म्हणतात महाराज भगवंताची कथा खरोखर एवढी गोड आहे, भगवंताच्या कथेमध्ये एवढा आनंद आहे की किती जरी ऐकली तरी आम्हाला ऐकावीच वाटते. शौनक म्हणतात सूता हो तुम्ही कृष्ण कथा आम्हाला सांगा, कारण कृष्ण कथेमध्ये जो आनंद आहे तो आम्हाला अवीट अशा प्रकारची गोडी, अवीट आनंद त्या कृष्ण कथेत मिळतोय. त्यामुळं पण आमच्या मनात एक प्रश्न आहे, या राजाने कलीचा निग्रह केला असं तुम्ही सांगितलं आम्हाला, पण कलीला नष्ट का नाही हो केलं, निग्रह काय केला म्हणजे तिथं बंदिस्त केलं, स्थानबद्ध केलं, थांबवलं, पण त्या कलीला बेदखल का नाही केलं, नष्ट का नाही केलं. त्यांनी सांगितलं अहो राजा कसा होता, ते म्हणे राजा हा मोठा हुशार होता. नानुद्वेष्टी कलीम सम्राट, त्याने कलीचा द्वेष केला नाही. नानुद्वेष्टी कलीम सम्राट, कलीचा द्वेष राजाने केला नाही. का राजा कसा होता, सारंग इव सारभूक, सारंग इव सारभूक, सारंग म्हणजे भुंगा, भुंगा ज्याप्रमाणे सार ग्रहण करतो तसा राजा हा सार ग्रहण करणारा होता. म्हणजे कोणात काय दोष आहे, कोणात काय गुण आहे, कली एकदमच काही दोषास्पद नाहीये. सगळेच माणसं असतात, सगळ्या माणसामध्ये दोषच असतात का फक्त, नाही, काही गुणही असतात, काही दोषही असतात. मग गुणाचा उपयोग करून घ्यावा आणि दोष दृष्टीआड करावेत. दोषाकडेच फक्त बघू नये, गुणाकडेही बघावं. तेव्हा कलीमध्ये कोणता गुण आहे, त्यांनी सांगितलं कलीमध्ये एक गुण होता. कोणता? कलियुगामध्ये केवळ संकल्पाने पुण्य प्राप्त होतं, हा गुण आहे. कलियुगामध्ये
कलीचा प्रभाव असा आहे की केवळ संकल्पाने पुण्य प्राप्त होतं. संकल्प म्हणजे तुम्ही फक्त संकल्प करा, तुम्हाला पुण्य. तुम्ही म्हटलात की आता आम्हाला सत्यनारायण करायचं आहे, संकल्प केला, श्रावण महिना आहे, संकल्प केला सत्यनारायण करायचं आहे, पण श्रावण महिना गेला तरी सत्यनारायण झालाच नाही, तुम्हाला पुण्य मिळालं नाही का? मिळालं म्हणतात. तुमची इच्छा होती ना, अडचणी आल्या, काही तुमच्या समोर व्यावहारिक किंवा इतर सामाजिक अडचणी आल्या ज्याच्यामुळं तुमचं झालं नाही, म्हणून तुम्हाला फळ मिळालं नाही असं होत नाही, तुम्हाला फळ मिळतं. किती मोठा गुण आहे पहा. पण इच्छा मात्र पाहिजे, अंतःकरण आपलं देवासाठी. आपण तीर्थयात्रा करायचा संकल्प केला आणि तीर्थयात्रा झाली नाही, मग काय फळ मिळणार नाही का? ते म्हणतात मिळतं. का? अहो कलीचं वैशिष्ट्यच ते की ते म्हणतात कुशलान्याशु सिद्ध्यंती. तुम्ही नुसता संकल्प केला तरी तो सिद्धीला जातो, पण तुमचं पाप प्रत्यक्ष केलं तरच पापाचं फळ मिळतं. म्हणजे पाप मनात आलं तर पापाचं फळ नाहीये. ते म्हणतात जाऊ द्या, मनात येऊ द्या. न शरीर कृतम. या ठिकाणी मनाने केलेलं पाप हे मान्य होत नाही, तर शरीराने केलेली कृती हीच तुम्हाला पापाला कारणीभूत होते. म्हणून ते म्हणतात कुशलान्याशु सिद्ध्यंती नेत्राणी कृतानि. केवळ संकल्पाने पुण्य प्राप्त होतं आणि कृतीने पाप प्राप्त होतं. मग इतकी चांगली गोष्ट असेल तर म्हणून ते म्हणतात कलीला त्याने ठार मारलं नाही, कली नष्ट केला नाही, तो ठेवला. आणि या दृष्टीने ते म्हणतात नानुद्वेष्टीम कलीम सम्राट सारंग सारभुग कुशलान्युषी सिद्ध्यंती नेत्र आणि कृतानि यत. या ठिकाणी त्यांनी शब्द असा वापरलाय की नन्व धर्म हेतून कलीम सर्वार्थ. धर्मासाठी त्यांनी कलीला ठेवलं. का? तर नानुद्वेष्टी ती सारंगो भ्रम इव सारग्राही सारमाह यद्यस्मिन कुशलानी पुण्यानी सुसंकल्पा मात्रेण फलंती. पुण्य फक्त संकल्पाने फलान्वित होतं आणि पाप मात्र प्रत्यक्ष कृतीने आम्हाला पापात्मक फळ देतं. म्हणून एवढा चांगला गुण याच्यामध्ये आहे, म्हणून परीक्षितीने त्याला नष्ट केलं नाही. याप्रमाणे त्याने सांगितलं. आणि मग सूत म्हणतात शौनकादिका हो, तुम्ही एवढे चांगले प्रश्न विचारता, या प्रश्नामुळे मला खूप आनंद होतो आणि या प्रश्नाने भगवंताच्या कथा मला सांगायला आनंद होतो. आणि ऋषी म्हणतात सूत जीव समाज सौम्य शाश्वत विषम यशः जस्तो श्री कृष्णस्य मर्त्यानाम अमृतम हिनाः. भगवंताच्या गोपाल कृष्णाच्या कथा ह्या मर्त्याला, अर्थात मर्त्य म्हणजे आपण सगळेच जन्माला आलेले मर्तेच आहेत, सगळे मरणारच आहेत. जो जो जन्माला आला तो मरणारच आहे. त्यामुळे जो जो या जन्माला आलेला जीव आहे त्याला मुक्त करण्यासाठी ही कथा उपयुक्त आहे. आणि त्यामुळं भगवंताच्या कथा आम्हाला उद्धार करणाऱ्या. तुलयाम लवेनापि न स्वर्गन्ना पुनर्भवम भगवत संगी संघर्ष मर्त्यानाम किमुता शेषाः. अहो स्वर्गाला देखील ते म्हणतात की भगवंताचा जे भक्त आहेत त्यांना स्वर्गाची अपेक्षा नाहीये, त्यांना मोक्षाची देखील अपेक्षा नाही. त्यांची तुलना स्वर्ग आणि मोक्ष याच्याशी केली जाऊ शकत नाही, कारण ते फक्त भगवंताच्या प्रेमामध्ये तल्लीन असतात. आणि तुम्ही माझी कथा ऐकता. वास्तविक मी काही ज्ञानी नाही, सूत म्हणतात. मी काही फार मोठा ब्राह्मणा एवढा अभ्यास केलेला, अध्ययन केलेला नाही. माझ्यासमोर सगळा ब्रह्मवृंद बसलेला आहे. शौनक हे मुख्य श्रोते होते आणि ते ऋग्वेदाचे अभ्यासक होते. ऋग्वेद अभ्यासलेला होता त्यांनी व्यास महर्षीकडून. तेव्हा तुमच्यासारखे एवढे श्रोते असताना खरं म्हणजे मी ज्ञानी नाहीये, पण केवळ तुमची इच्छा आहे म्हणून आणि भगवंताची सेवा माझ्याकडून घडते म्हणून मी ही कथा सांगतो. ते म्हणतात महद्गुणत्वात् यमनंत माहू. भगवंताच्या कथेचा या ठिकाणी महिमाच असा आहे की जो त्याची सेवा करतो त्याला खरोखर चांगलं फळ प्राप्त होतं. म्हणून हित्वेतरांत्रार्थ येतो विभूती. तुम्ही आम्हाला भगवंताच्या कथा गायला लावल्या, हे माझं महत् भाग्य. ते म्हणतात शेषम पुनांत्यतमो मुकुंदात. मुकुंदात शब्द वापरलाय. मुकुंद म्हणजे मुकुंद दाती ते मुकुंदा. मुकू म्हणजे मुक्ती, मुक्ती देणारा भगवान मुकुंद. हा त्याची कथा पुनंत्यन आम्हाला पुण्यकारक आहे, ती आम्हाला उपकारक आहे.
आमच्या सर्व जीवनाचं कल्याण करणारी आहे. आणि त्या कथेचं विवरण माझ्याकडून होतंय हा खरोखर माझ्यासाठी मोठा अमृतयोग आहे. यत्रानुरक्ता सहसैव धीरा व्यपोय देहादिषु संग मूढम ब्रजनितत्पार मंस्यमंत्यम जस्मिन् हिंसोपशमस्वधर्मः आणि नभः पतन्ते आत्मसमः पतत्रिणः. या ठिकाणी जसं माऊलींनी आपल्या एका ज्ञानेश्वरीतल्या ओवीमध्ये म्हटलंय की पाखी फुटे पाखरू गगनी नुडे तरी काही करू. त्यांनी मोठ्या कौशल्याने हे शब्द वापरले माऊलींनी. ते म्हणतात की अहो भगवद्गीतेवर, कारण माऊलींनी भगवद्गीतेवर टीका लिहिली ज्ञानेश्वरी, तेव्हा भगवद्गीतेवर यापूर्वी अनेकांच्या टीका आहेत. शंकराचार्यांची टीका आहे, मध्वाचार्यांची टीका आहे, रामानुजाचार्यांची टीका आहे, निंबार्कांची टीका आहे. एवढ्या सगळ्यांच्या टीका असताना मी काय लिहिणार आहे. पण माऊली म्हणतात, लोक म्हणतील मग कशामुळे ज्ञानेश्वरी लिहिली एवढ्या सगळ्या टीका असताना. ते म्हणतात अहो पाखी फुटे पाखरू. एखाद्या घरट्यामध्ये एक पिलू जन्माला येतं, एखाद्या चिमणीचं ते जन्माला येतं, चिमणी त्याला दाणा पाणी भरवते, हळूहळू ते घरट्यामध्ये मोठं होतं आणि नंतर त्याला येतात पंख. आता पंख आल्यावर ते पाखरू काय घरट्यात बसून राहील? असं झालंय का? पंख आले तरी ते बिचार घरट्यात बसून राहिले नाही. पाखी फुटे पाखरू गगनी नुडे तरी काही करू. ते आकाशात नाही उडणार तर कुठे उडत? जेव्हा त्याला पंख फुटतात ते आकाशातच उडणार. तर मला प्रतिभेचे पंख फुटले तेव्हा मी माझ्या परीने या भगवद्गीतेच्या गगनामध्ये मी विहार करतोय असं माऊली म्हणतात. असं त्या ठिकाणी सूत्र म्हणतात. काय म्हणतात? नभः पतन्त्यात्म समः पतत्रिणः. नभः पतन्त्यात्म. आकाशामध्ये मोठमोठे गरुडासारखे पक्षी उडतात नाही का? आकाशात गरुडासारखे पक्षी उडतात. माऊलींनीच एका ठिकाणी म्हटलंय की मोठमोठे गरुडासारखे पक्षी आकाशात उडतात. मग एका चिलटाने काय उडू नये? चिलटे उडत. मग तिकडे स्पर्धा नाही येते म्हणतात. ती स्पर्धा नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उडतच असत. या राजहंसाची चालणे जगी चालत नाही. राजहंसासारखं कोणाला चालता येत नाही. राजहंस कुठा डौदार भेटतात. कसा जातो ते म्हणतात हे मंद मंद पद सुंदर कुंद दंती चाले इंद्रदंती. तो मोठ्या डौलदार पद्धतीने हळू पावलं टाकत चालतो. त्याचं चालणं काय डौलदारपणा, काय लोभसपणा आहे. ते म्हणतात अहो राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे आणि की ही कुंठेपणे चालावे की. मग बाकी काय चालणं सोडून द्यावं का? प्रत्येकाने चालावं. त्याला पाय त्यांनी चालावं. मला चालता येत नाही राजहंसासारखं म्हणून कुणी बसून जाणार नाही. म्हणून मला व्यास महर्षी सारखं मोठं मला लिहिता येणार नाही. म्हणून मी शांत बसणार नाही. मी माझ्या पद्धतीने करणार. म्हणून सूत म्हणतात स्वर्गाधिका हो. मला जरी काही ज्ञान नसलं तरी आकाश हे सर्वांसाठी खुलं आहे, पृथ्वी सर्वांसाठी मोकळी आहे, तसं ज्ञान सर्वांसाठी मुक्त आहे. ते म्हणतात नभः पतन्त्यात्म समः पतत्रिणः तथा समं विष्णुगतमे पश्चितः. भगवंताची स्तुती ज्याला येत त्याने गावं. म्हणून ज्याला गाणं येत नाही त्यांनी काही गाणं म्हणू नये असं नाही. त्यांनी सुद्धा भगवंताची. म्हणून म्हणतात नामदेव महाराजांनी सांगितलं की मला जरी जमलं नाही तरी सुद्धा मी गाणं गाणारच आहे. मी भगवंताची स्तुती गाणारच आहे. मी कसे गाणे गातो मनोधर्मे हरीचे गुण. मी माझ्या मनाप्रमाणे भगवंताचे गुण गातो. ते कसे असू द्या. ते गोबडे असले तरी चालतील. भगवंताच्या गुणांमध्ये काही कमीपणा नसतो. यानंतर आणि आपल्या नौकरामध्ये त्या कोठीच्या घरात ठेवलेला टोपा
धूळ वगैरे झाली होती तो पुसून काढला, स्वच्छ केला आणि मोठा लखलखीत अशा प्रकारचा रत्नालंकाराने विभूषित असलेला तो टोप होता. रत्नजडीत पाहिला राजाने, वा काय टोप आहे म्हणले, आणि पाहिला डोक्यावर तर बरोबर फिट बसला. वा वा वा, माझ्या डोक्याला तर पक्का आला म्हणले, चांगला आहे. हा टोप राजेसाहेबांनी आज घातला. हा टोप आज घालण्याची इच्छा झाली, घातला. त्यांना काय माहित होता हा टोप कोणाचा आहे? हा टोप होता जरासंधाचा. ज्या वेळेला भगवंतांनी जरासंधाला भीमाच्या द्वारे मारलं, हा केलं, त्यावेळेला सगळे राज्य मुक्त केले आणि मग त्याचा जो मुलगा होता त्या मुलाला त्या ठिकाणी भीम म्हटला. कृष्णा, मला तू तेवढा टोप द्या जरासंधाचा. कृष्ण म्हणले, अरे भीमा, काय करायचं तुला टोप? नाही नाही नाही, माझ्या डोक्याला फिट बसणारा टोप आहे, माझ्या डोक्या एवढाच आहे, मला तो पाहिजे. कृष्ण म्हणले, अरे वाईट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीवर आपण लक्ष देऊ नये. हा टोप वाईट मार्गाने मिळवलेला होता, जरासंधाची बुद्धी वाईट होती, त्या सगळ्या राजांना बलिदान द्यायचं होतं. या जगामध्ये त्याला नरबळी द्यायची होती. तिचा दुष्टबुद्धी माणूस त्याचा टोप कशाला काढतो? ती दुष्टबुद्धी त्याला तिकडे असेल. नाही नाही नाही, मी एवढा पराक्रम केला, मी जरासंधाला मारलं, मग मला काही त्याचं फळ नको का? मला त्याचं काही बक्षीस नको का? कृष्णा, मला ते बक्षीस म्हणून द्या. सहदेवाला सांगितलं, कृष्ण दे त्याला टोप. सहदेवाने तो टोप दिला भीमाला. पण नंतर अनेक घटना घडल्या, ज्यांना 12 वर्ष झाला, अज्ञातवास झाला, युद्ध झालं, आणि त्याचा तो टोप घालायचं विसरून गेला भीम. आणि आज मात्र तो टोप या राजाने घातला. आणि घातल्यानंतर पुढे घटना काय घडतील, तो राजा शनिकाच्या आश्रमामध्ये कसा जाईल आणि त्याला शाप कसा होईल, या संबंधीचं सगळं विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम.